पंकज चोरगे नावाचा बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक आणि आता पुन्हा वॉर्ड क्रमांक 25 मध्ये निवडून आलाय. आमच्या उमेदवारांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना प्रचंड दबाव निर्माण केला की तुम्ही मतदान करायचं नाही लालबावट्याच्या उमेदवारांना. का तर लालबावट्याचे उमेदवार उभे आहेत, तुम्हाला कामाला आम्ही लावलंय. कामाला लावलंय म्हणजे काय कामाला लावलंय? महापालिकेमध्ये तुम्ही काय आमच्या लोकांना सह्या करायला बसवलंय? फक्त काय झाडू मारायला, गटर साफ करायलाच कामाला लावलेत ना. मग हे कामाला लावल्यानंतर आम्ही काय सांगतो, ठीक आहे तुमची पोळ लावा ना मग गटर साफ करायला. बहुजन विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे ठेकेदार असतात. बीजेपीची सत्ता आली तर बीजेपीचे ठेकेदार असतात. आता प्रशासकाच्या काळात 5 वर्ष राज्यात आणि केंद्रात बीजेपीची सत्ता असल्यामुळे बीजेपीचे ठेकेदार सगळा कारभार चालवत होते. आता बहुजन विकास आघाडीची महापालिकेत सत्ता आल्याबरोबरच आयुक्तांनी जी काय ठेकेदारांना नोटीस काढली आणि त्याच्या माध्यमातून कामगारांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा अभूतपूर्व निकाल देखील आलेला आहे. बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवलेला आहे. आज कामगारांनी एल्गार पुकारलेला आहे. जे कचरा कर्मचारी आहेत त्यांनी हा संप उभारलेला आहे. हा संप होण्यामागचं नेमकं काय कारण आहे? ठेका बदलल्याच्या नंतर त्यांना अशी भीती आहे की 10 वर्षाची आमची जी ग्रॅज्युइटी आहे ती आम्हाला कोण देणार? 10 वर्षापासून बहुजन विकास आघाडीचंच या महानगरपालिकेत राज्य होतं. काहींचं असं म्हणणं आहे की हे भाजपने केलेलं आहे, तर काहींचं असं म्हणणं आहे हे बहुजनने केलेलं आहे. तर नेमकी काय भूमिका आहे? खरंच कर्मचाऱ्यांचा वाली कोण, भाजप की बहुजन विकास आघाडी? कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला मतदान येतं त्यावेळेला त्या ठेकेदारांवरती दबाव कोणतरी आणण्याचा प्रयत्न करतं. मतदान नाही केलं तर तुम्हाला कामावरून काढून टाकलं जाईल अशा धमक्या देखील दिल्या जातात. या सगळ्या विषयाची चर्चा करण्यासाठी आज आपण शेरू वाघ यांना बोलवलेलं आहे. जाणून घेऊया या सर्व विषयी शेरू वाघ यांचं नेमकं काय मत आहे. कारण हा माणूस सर्वसामान्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होतो, त्यांना मदत करतो, वेळोवेळी आंदोलनं करतो. शेरूजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. जो काय आज या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे, आता ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी, आता बघितलं तर आपण आमदार 3 भाजपचे आहेत, महायुतीचे आहेत. तर वसई विरारमध्ये सत्ता पूर्वीही बहुजनची होती आणि आताही बहुजनची. कसं आहे की आता नुकताच निवडणुका संपल्यात. एवढी वर्ष बहुजन विकास आघाडीचा आमदार, खासदार, नगरसेवक सगळं काय त्यांचंच होतं. आता सुद्धा खासदार, आमदार आणि काही नगरसेवक मोठ्या प्रमाणात यांचेच आहेत, बीजेपीचेच आहेत. मुद्दा कामगारांचा आहे. बघा, आम्ही ज्या पक्षाचं काम करतो, कम्युनिस्ट पक्षाचं, हा कम्युनिस्ट पक्षाचा जो झेंडा आहे तो लाल आहे. शिकागोमध्ये जेव्हा कामगारांच्या प्रश्नावर लढाई झाली, 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास मनोरंजन, त्यावेळी कामगारांवर गोळीबार झाला. कामगारांच्या रक्ताने लाल झालेला हा लाल बावटा म्हणून आम्हाला मिळालेली ओळख आहे. शेतकरी, कामगार आणि कष्ट करून जगणाऱ्या वर्गासाठी आम्ही लोक लढाई लढतो. निवडणुका येतील, निवडणुका जातील, मात्र इथल्या कामगारांच्या प्रश्नावर लढण्यासाठी ही कुठलाच राजकीय पक्ष येणार नाही. आज ते कामगार तिथे आंदोलन करतायत. ना त्यांना बीजेपी विचारत, ना बहुजन विकास आघाडी विचारत, ना शिंदे गट विचारत, ना ठाकरे गट विचारत, कोणीही त्यांना विचारत नाहीत. हेच जर निवडणुकीच्या आधी झालं असतं तर सगळे पक्ष पोचले असते की आम्ही तुमच्यासाठी काम करतो, आम्हाला मतदान कर. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जे काय मोठ्या प्रमाणात ठेका कर्मचारी आहेत त्या लोकांना मुळात जर आपण बघितलं तर वेठबिगारीनुसार वागणूक दिली जाते. वेठबिगारीनुसार त्या लोकांना योग्य कामाचा मोबदला मिळत नाही, त्यांना योग्य संरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर त्यांचे ठेकेदार जे आहेत, म्हणजे बहुजन विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे ठेकेदार असतात. बीजेपीची सत्ता आली तर बीजेपीचे ठेकेदार असतात. आता प्रशासकाच्या काळात 5 वर्ष राज्यात आणि केंद्रात बीजेपीची सत्ता असल्यामुळे बीजेपीचे ठेकेदार सगळा कारभार चालवत होते. आता बहुजन विकास आघाडीची महापालिकेत सत्ता आल्याबरोबरच आयुक्तांनी जी काय ठेकेदारांना नोटीस काढली आणि त्याच्या माध्यमातून कामगारांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आता आम्हाला कामावरून काढलं जाईल. ती भीती त्यांची योग्य आहे, पण आमच्या पक्षाच्या वतीने आमची जी एक युनियन आहे, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, त्या वतीने आम्ही सकाळीच प्रेस नोट काढलेली आहे आणि त्या कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आमची मागणी अशी आहे की कामगारांना जे वेठबिगारीची वागणूक देत आहेत त्याऐवजी त्या लोकांना परमानंट करा. जर कामगारांना कायमस्वरूपी कामामध्ये रुजू करून घेतलं, त्यांना जर परमानंट केलं
तर मग बहुजन विकास आघाडीची सत्ता येऊ, नाही तर बीजेपीची सत्ता येऊ, तर उद्या लालबावट्याची सत्ता येऊ दे, सत्ता कोणाची येऊ दे, कामगारांच्या मनात भीती राहणार नाही की आम्हाला कामावून काढलं जाईल का. आताच्या घडीला तुम्हाला आम्ही सांगतो, एके बाजूनी बहुजन विकास आघाडी निवडणुका लढत होती, दुसऱ्या बाजूनी बीजेपी लढत होती युतीच्या वतीने, तिसऱ्या बाजूने आम्ही आमच्या उमेदवारांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात होतो. पंकज चोरगे नावाचा बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक आणि आता पुन्हा वॉर्ड क्रमांक 25 मध्ये निवडून आलाय, आमच्या उमेदवारांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना प्रचंड दबाव निर्माण केला की तुम्ही मतदान करायचं नाही लालबावट्याच्या उमेदवारांना. का तर लालबावट्याचे उमेदवार उभे आहेत, तुम्हाला कामाला आम्ही लावलंय. कामाला लावलंय म्हणजे काय कामाला लावलंय? महापालिकेमध्ये तुम्ही काय आमच्या लोकांना सह्या करायला बसवलंय? फक्त काय झाडू मारायला, गटर साफ करायलाच कामाला लावलेत ना. मग हे कामाला लावल्यानंतर आम्ही काय सांगतो, ठीक आहे तुमची पोरं लावा ना मग गटर साफ करायला, त्यांची पोरं चांगली एसी मध्ये राहणार, चांगल्या नोकरी करणार, पण आमच्या पोरांना गटर साफ करायच्या कामाला लावून आणि लावून गटर साफ करायला लावतायत आणि वरून आमच्यावर दादागिरी करतायत की यांना मतदान नाही करायचं, त्यांना मतदान नाही करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कोणाला मतदान करायचं हा आमचा हक्क आहे आणि त्या हक्कावर हे ठेका कर्मचाऱ्यांवर गदा आणण्याचं काम हे सत्ताधारी करतायत, मग ते बहुजन विकास आघाडी असो या बीजेपी असो या कोणीही असो. म्हणून आमची एकच मागणी आहे, ह्या कामगारांना परमानंट करा. परमानंट केल्यानंतर यांच्यावर टांगती तलवार राहणार नाही, मग ते वाटेल त्याला मतदान करतील आणि परमानंट करण्याची लढाई लालबावटा खंबीरपणे त्यांच्या सोबत लढेल आणि त्यांच्या खांद्याला खांदा उभा लावून आम्ही लढाई लढू त्यांच्यासाठी. खरंच या कामगारांचा कोणतरी उपभोग घेतोय का? निवडणूक आल्याच्या नंतर कामगारांना घाबरवलं जातं की तुम्ही जर आमच्यासाठी काम केलं नाही तर आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. खरं तर कामगारांनी पहिला स्पष्ट भूमिका आपली मांडली पाहिजे की आम्हाला परमनंट करा. जर तुम्ही परमनंट झालात तर ना तुम्हाला बहुजन विकास आघाडीसाठी काम करावं लागेल ना तुम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी काम करावं लागेल. परंतु सध्या वसई विरारचं जे काही चित्र आहे ते दाखवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. कामगारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय? कामगार खरंच घाबरलेत का? ठेका बदलल्याच्या नंतर ठेकेदार दुसरे कामगार आणेल का? ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली आहे बहुजन विकास आघाडी त्यांच्याबरोबर बदला घेईल का? महापौर बसायचा बाकी आहे आणि आताच हे सगळं चित्र कोणतरी निर्माण करतंय का? याच्या मागे काहीतरी वेगळं राजकारण शिजतंय का? याचा तपास देखील करणं काळाची गरज. आपल्या सर्वांना काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.